पुण्यामधली महत्त्वाची, कारण राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पुण्यामधल्या वसतिगृहामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जहाल नक्षलवादी हिडमा याचं उदात्तीकरण करण्यात आल्यामुळे आता वाद पेटलेला आहे। सुरक्षा दलांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये केलेल्या कारवाईमध्ये हिडमा मारला गेला होता। मात्र पुण्यामधल्या विश्रांतवाडी भागामध्ये असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं हे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलं। हे जे नृत्य सादर झालं तर ते तुम्ही कसं ठरवलं, गाणं कोणतं निवडायचं किंवा कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करायचं? तर आता माझे जे हे मित्र आहेत हे बरेच जण चंद्रपूर, गडचिरोली अशा दुर्गम भागातून इकडं शिक्षणासाठी आलेले आहेत। तर ह्या नृत्याची कल्पना अशी झाली की 10 मिनिट अगोदर आमचं ठरलं की सर्वजण आपापली संस्कृती दाखवत आहेत। जसं की आपण सगळे महापुरुष दाखवत होतो, जसे की छत्रपती शिवाजी महाराज झाले, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, सगळे महापुरुष दाखवत होतो। तर कुठेतरी आपण बिरसा मुंडा यांना पण दाखवलं पाहिजे अशी कल्पना एक 10 मिनिटं अगोदर सुचली। त्यामुळं आपल्या सर्व मुलांनी एक नृत्य 10 मिनिटं अगोदर बसवलं होतं आणि ते सादर केलं। त्यामध्येच आम्ही 3 गाणे सिलेक्ट केले होते। एक होतं अंबरपारा तुंबरपारा आणि एक होतं आदिवासी जंगल रखवाला रे आणि तिसरा होता इडमा। इडमाबद्दल आम्हाला एवढंच माहिती होतं की इडमा एक पर्वत आहे। त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच माहीत नव्हतं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून। आणि सांगायचं झालं तर आदिवासी जंगल रखवाला म्हणून आदिवासी एक जंगलाच्या रखवाली करते आणि अंबरपारा तुंबरपारा हे गाणं एक डान्सचा याच्या उद्देशानेच आम्ही घेतलं होतं। हिडमाचा उल्लेख तुम्ही पर्वत म्हणून केला असं तुमचं म्हणणं? हां, नक्कीच। आम्ही इडमा फक्त पर्वत म्हणून आम्हाला माहीत होतं, नक्षलवादी म्हणून माहीत नव्हतं आम्हाला। फक्त काल माहीत झालं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून। त्या टाईमला आम्ही एवढं बघितलं नाही की लिरिक्स काय आहे। आम्ही फक्त म्हणजे पहिलं गाणं गेलो होतं अंबरपारा तुंबरपारा, त्याच्यानंतर घेतलं होतं आदिवासी जंगल रखवाला। मग सजेशनमध्ये आम्हाला आलं होतं हे गाणं आलं होतं, आम्ही लावलं। फक्त बीट्स छान आहे म्हणून हे गाणं आम्ही वापरलं, फक्त त्यापेक्षा आमचं काही वेगळं हेतू काहीच नव्हतं। त्याची हिस्ट्री आम्हाला काहीच माहीत नव्हती सर। आम्हाला ते गाणं जेव्हा आम्ही आदिवासी जंगल रखवाला हा गाणं सिलेक्ट करत होतो तेव्हा ते सजेशनमध्ये आलं होतं। मग ते गाणं जसं लावलं ते डीजेवर होतं, मग त्याचे वाईब्स आम्हाला चांगले वाटले होते। मग तेव्हा कुठं आम्ही ते गाणं निवडलं होतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात निवडलं होतं। तर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी केली असून अनावधानाने हिडमाचा उल्लेख असलेलं गाणं सादर झालं असा दावा केला आहे। आम्ही जेव्हा मी स्वतः वैयक्तिक यांच्याशी बोललो तेव्हा यांना प्रत्येक गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला हे आधी माहिती होतं का, तुम्हाला कोणी सांगितलं होतं का, तुम्हाला या बाबतीत कोणी हे नृत्य घेण्यासाठी काही तुम्हाला वाव दिली आहे का। तर तर लेकरांचं इनोसंट आमचे विद्यार्थी आहेत, अनावधानाने झालेली ही चूक तर त्यांच्यासाठी नाहीच आहे, परंतु आपण सर्वजण जाणते आहोत। तर त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांकडून ही गोष्ट घडलेली आहे। तर हा हिडमा नेमका कोण होता जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्तीसगडच्या अत्यंत मागास पुवर्ती या गावामधून वयाच्या 16व्या वर्षी नक्षली चळवळीमध्ये हिडमा सामील झाला। अत्यंत क्रूर नक्षली कमांडर, सुरक्षा दलांचं सर्वाधिक नुकसान करणारा अशी देखील त्याची ख्याती आहे। नक्षलींच्या सगळ्यात धोकादायक बटालियन 1चा तो अनेक वर्ष म्होरक्या देखील राहिला। 6 एप्रिल 2010ला ताडमेटला इथे हिडमाच्या नेतृत्वामध्ये स्फोट घडवण्यात आला। यामध्ये सीआरपीएफचे 76 जवान मृत्युमुखी पडले। 2013 मध्ये सुकमा इथे झिरम घाटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावरती हल्ला करण्यात आला। 31 काँग्रेसच्या नेत्यांची हत्या घडवून आणण्यात आली। 2017 मध्ये भेज्जी इथे सीआरपीएफची चकमक झाली। 12 जवान या चकमकीमध्ये शहीद झाले। 2017 मध्ये बुरकापाल इथे 25 पोलिसांच्या मृत्यूला हिडमाची बटालियन कारणीभूत ठरली। एप्रिल 2021 टेकुलगुडा इथे हिडमाच्या नेतृत्वामध्ये 23 सीआरपीएफच्या जवानांची हत्या करण्यात आली। छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिसा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये मिळून हिडमावरती 6 कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं। 18 नोव्हेंबर 2025ला आंध्र प्रदेशामध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये हिडमाला कंठस्नान घालण्यात यश आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।